आणि तुमच्या जीवनात जर रवीचा त्रास असेल, रवी ग्रहाचा, तर गहू व्हा. शनीचा त्रास कमी व्हायचा असेल तर उसाचा ताजा रस व्हा. आणि ज्याला शनीची 7.5 आहे ना, त्याने कावळ्याला रोज एक चतकोर चपाती टाकत जा एक. कारण की शनीचं वाहन आहे कावळा, कव्वा. कुत्र्याला जर एक चतकोर चपाती टाकली ना, भैरवनाथ तुमच्यावर खुश होतात. भैरवनाथाचं वाहन आहे कुत्रा. म्हणून तर आपल्याला जीवनामध्ये पंचमहायज्ञ करायला सांगितल्यात. शिवाच्या पिंडीवर जर अभिषेक केला तर शिव प्रसन्नच होतो. पण जे भोळे आहेत, दीन आहेत, दुबळे आहेत, त्यांची जर सेवा केली ना, त्यांना जर मदत केली ना, खऱ्या अर्थाने आज शंकर लवकर प्रसन्न होतो. मला दीन आणि दुबळ्यांची बरं का. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. नाचे धरा गगन को लो आए दशो दिशाए. नाचे धरा गगन को लो आए दशो दिशाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. टाळी वाजवा, टाळी, टाळी. तू देव सबसे न्यारा, तुझको नमन हमारा. तू देव सबसे न्यारा, तुझको नमन हमारा. लाए हैं तेरे द्वारे दर्शन की कामनाए. तेरे द्वारे दर्शन की कामनाए. शिवनाथ तेरी महिमा. शिवनाथ 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 तेरी महिमा जब तीनों लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. नाचे धरा गगन तो झूमे दशो दिशाए. नाचे धरा गगन को झूमे दशो दिशाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. शिवनाथ तेरी महिमा जब तीनों लोक गाए. मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे सरकार मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ 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 मेरे भोलेनाथ. महादेव की. त्या भगवंताच्या पूजनाने
जीवन एका दिव्य स्थितीवर आरूढ होतं. भोलेनाथ तेरी महिमा, शिवनाथ तेरी महिमा, तीन लोक गाये. सगळ्या ग्रहांचा त्रास सांगितला, 2 ग्रह राहिल्यात तरी आता लक्षात असेल ते कळेल. मंगळ पाहिलं ना, पण जर लवंग आणि गुळ वाहिल्यानंतर मंगळाचा त्रास कमी होतो. सौ पिलायची वाहिल्याने बुधाचा त्रास कमी होतो. हळकुंड वाहिल्याने गुरुग्रहाचा त्रास कमी होतो. दही वाहिल्याने शुक्राचा त्रास कमी होतो. ऊसाचा रस वाहिल्याने कुठला शनी ग्रहाचा त्रास कमी होतो. गहू वाहिल्याने पिंडीवर रवीचा त्रास कमी होतो. काळे तीळ आणि मध वाहिल्यानंतर राहू ग्रहाचा त्रास कमी होतो. महाराज बघा एवढी सेवा मोठी आहे महाराज. आणि त्याच्याच ऑपोजिट सांगतो, राहू आणि अजून कोण राहिले, एक केतू. काळे तीळ आणि मध वाहिल्यानंतर काळे तीळ राहूचा त्रास कमी होतो आणि पांढरे तीळ वाहिल्यानंतर केतू ग्रहाचा त्रास कमी होतो. एवढी शेखरची बोली भक्ती महाराज बघा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज, ज्याला वाटतं ना आपली मुलं चांगली जन्माला यावी, मुलगा चांगला जन्माला यावा, तर त्याने नागकेसर या शंकरच्या पिंडी व्हायला पाहिजे. आणि या भगवंताची भक्ती केल्याने माणसाकडं सात्विक ऐश्वर्य वाढलं जातं. सात्विक ऐश्वर्य वाढून उपयोग नाही नसतं. उलट पैसे जास्त जर वाढलं ना, धन, पैशाचा आणि सुखाचा काडी मात्र संबंध नाही बरं का. नीट आहे का. पैसा फक्त व्यवस्था करू शकतं. पैसा उपलब्धी 50,000चं पलंग आणण्याचं काम पैशाने केलं, पण झोप कुठून आणणार तुम्ही. चांगले अन्न पदार्थ तुम्ही आणू शकता पैशाने, भूक कुठून आणणार. 1,000 रुपयाचा पेन आणू शकता, चांगला हस्ताक्षर कुठून आणणार. पैशाने तुम्ही चष्मे विकत घेऊ शकता, दृष्टी कुठून आणणार. पैशाने तुम्ही खऱ्या अर्थाने नोकर चाकर ठेवू शकता, पण खरा निष्ठावान मुलगा कुठून आणणार. पैशाने फक्त उपलब्धी होते बघा बरं का. उलट पैशाचा आणि सुखाचा, नीट आहे का कथा, काडी मात्र संबंध नाही. तसा बारीक विचार जर करून पाहिला ना, पैशाचा आणि दुःखाचा संबंध आहे. जास्त टेन्शन मध्ये कुठली लोक आहेत, आदिवासी, कातकरी, का पैशावाली. ज्याच्या माग जेवढा जास्त मोठा व्याप, त्याच्या माग त्याच्या डोक्याला जास्त कबूल झाले. व सर्व बरं. एक वाक्य तुम्हाला सांगून जातो, जीवनामध्ये धावपळीने सुख मिळत नाही मला. अशांतस्य कुत सुखम, ती शांती फक्त देवाच्या भक्तीमध्येच मिळते. अशांतस्य कुत सुखम. अशांत माणसाला थोडं सुख मिळणार आहे महाराज. अरे कुठंतरी थांबायचंय आपल्याला, हे कधी कळायचं. इतकं आपलं आयुष्य निघून गेलंय, आपण भगवंताची भक्ती केली नाही, कधी कळायचं. हा जन्मच भगवंताने भक्ती करण्यासाठी दिलाय, कधी कळायचं. आणि या शंकराच्या भक्तीने माणसाचं सात्विक ऐश्वर्य वाढत जातं, धन धान्य वाढत जातं. नाही पुढची गोष्ट नीट लक्षात ठेवा, समाधान वाढत जातं, समाधान. म्हणूनच ही कथा ऐकायची असते महाराज. कारण की ही कथा काय करते माहितीये का, करूयाची कथा नामाचा गजर, ओ करूयाची कथा नामाचा गजर, ओ करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी, आम्हा संसार काय करी. मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, ओ मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, मनवू हरीचे दास लेऊती भूषणे, मनवू
करायची करूयाची कथा नामाचा गजर. काय होतं आम्हा संसार आम्हाला काहीच करणार नाही. काय करी आम्हा संसार काय करी. पण आपलं काय कर्तव्य मनोहारीचे दास लेवती भूषणे. मग कुठली भूषणे आपलं धारण केली पाहिजे. जर भोलेनाथाची भक्ती करायची तर भस्म धारण केला पाहिजे. भगवंताला ताजा चितेचा भस्म लागतो ना, तो भस्म सुद्धा या 2 बोटाने लावला पाहिजे. ऐसता आणि अंगठ्याने असतं त्याला त्रिपुंड म्हणतो. कारण प्रत्येक बोट वेगळ्यासाठी उपयोगाला आले ना. दुसऱ्याला औक्षण करायचं असेल तर अंगठा, पितरांना या बोटाने लावलं पाहिजे, आपल्याला या बोटाने लावलं पाहिजे, देवाला या बोटाने लावलं पाहिजे आणि संन्याशाला ह्या बोटाने लावलं पाहिजे. सगळ्याला एकच आणि मग जो त्रिकाल समयी भगवान भोलेनाथाला बिल्वपत्र समर्पित करतो ना, नीट ऐका, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेस जो भगवान भोलेनाथाला बिल्व समर्पण करतो ना, त्याच्या दर्शनाने जगाची पाप निघून जातात. महाराज त्याचं दर्शन आपण घेतलं तर आपलं पाप निघून जातं. झाली पापा तापा तुटी दैने गेले उठा उठी. अशा पवित्र माणसाच्या दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. हा त्रिकाळ संध्या करणारा देवाला काय लागत नाही महाराज. पांढरा गंध त्याला लागतो, तो भस्म. त्याला काहीच लागत नाही. एक बिल्वपत्रम समर्पयामी, एक बिल्वपत्र लागतं त्याला. आणि बेलाच्या झाडाच्या त्या मुळीचं जर पूजन केलं ना, सगळं तीर्थ केलेली पुण्य मिळतात. म्हणून बेल पवित्र आणि शुद्ध आहे महाराज. त्याच्या मुळीचं जर पूजन केलं ना, सगळं तीर्थ केलेलं पुण्य मिळतं महाराज. बेलाचं झाड जिथं आहे ना महाराज, ते कुठेही उगवत नाही बरं का. जिथं ठिकाण पण पवित्र असायला लागतं. म्हणून त्याला त्या महादेवाला पांढरा गंध लागतो. एक बिल्वपत्रम समर्पयामी, सगळ्या काष्टी होतात, सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. पुढे सांगू का, सर्वोपचारात्याक्षतां समर्पयामी, फक्त अक्षता समर्पण करा, देव प्रसन्न होतोय. बिल्वपत्र समर्पण करा तरी देव प्रसन्न होतो. पुढे जाऊन सांगू का महाराज, फक्त टाळी वाजवली तरी हा भोलेनाथ प्रसन्न होतो महाराज. म्हणून शंकराच्या टाळी वाजतात. आणि दर्शन घेताना सुद्धा पिंडीला हात लावायचा आणि त्या शाळुंकीला डोकं लावायचं. काही काही असं डोकं चालू होत्या त्या पिंडीला डोकं लावते. अरे आपलं सगळं जीवन जर वाहिलं तर त्या पिंडीला डोकं लावायचं बरं का. हेच कळत नाही माणसाला. पंढरपूरला दर्शन नीट घेत नाही. देव पुढा असतो त्याचं. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुप आहे पांडुरंगा. वेधिले वो मना तयाची गुणी. तिथं त्याच्या गुणामध्ये मन रंगलं पाहिजे. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. वेधिले वो मन तयाची गुणी. तिथं देव समोर दिसतो, इथं ढकलाढकली चालू करतात. याला ढकल त्याला ढकल, ह्या देवाला पेडाचार. काय चाललं, देव निघून जातो. ते म्हणतात व्हा बाजूला, आणि ते मागून जाऊन पाया पडतं महाराज. अरे माग पाप राहतं देवाच्या, नीट राहतच नाही महाराज. 4 तास आपण 5-6 तास घालवल्यात ना जायला, तर नीट राहिलं पाहिजे महाराज. मग काही काही लाईन पाहूनच पळून येतात महाराज. आता ती धर्मशाळेत येतात काय हरिपाठ करतात का काय कळा ना. हा हा त्यांचं म्हणणे काय असतं माहिती का, तू का म्हणे मोक्ष देखील कळस, कारण की त्यांना दर्शनाचा असतो. बघा आपण बघा, त्या काय लागत नाही महाराज. एक टाळी वाजवली तरी भोलेनाथ प्रसन्न होतो. 3 वेळेला जर भगवंताचं दर्शन घेतलं ना, सकाळी दर्शन घ्या, जीवनातली मागची पाप निघून जातात. दुपारी दर्शन घ्या, मागच्या जन्मातली पाप निघून जातात. आणि सायंकाळी रोज या भोलेनाथाचं दर्शन घ्या, 7 जन्मातली पाप निघून गेल्याशिवाय राहणार नाही. इतकी भक्ती मोठी याची महाराज. वाराणस्यां भैरव देवम संसार जन्म बंधनात अनेक जन्म कृतं पापम दर्शनेन विनश्यति. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यं महाकालम ओंकार ममलेश्वरम पर्ल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे
वाराणस्यं तु विश्वसं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेचं च स्तिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठ्ये नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. 7 जन्मातली पाप, मागच्या जन्मातली पाप, म्हणजे हे पाठच करीत नाही आपण. आता आपण ते टीव्हीतले सिनेमाची गाणी पाठ करायला सुरुवात केली काही, आणि ते वाईट इतकं प्रभाव करतं. एकदा जरी गाणं ऐकलं ना ते एकदा, तरी ते आपल्यावर प्रभाव करतं महाराज. हा, एकदा जरी ऐकलं ना, कारण कलियुगच असं विपरीत आले महाराज. आया समय बड़ा बेढंगा, आया समय बड़ा बेढंगा, आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे चंगा, कहीं पे झगड़ा कहीं पे चंगा, नाच रहा नर होकर नंगा. नाच रहा नर होकर नंगा. ए छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान. ओ छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हार, देख तेरे संसार की हारत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. ना बदला आसमान, ना बदला आसमान. ये देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. जय हो. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. जय हो. जय हो. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, 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 कितना बदल गया इंसान. आया समय बडा बेढंगा. कसा वेळ आहे आता महाराज. आया समय बडा बेढंगा, आज आदमी बना लफंगा. कहीं पे झगड़ा कहीं पे चंगा, नाच रहा नर होकर नंगा. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान का. ये कैसा मुल्क है,
ये कैसी रीत है, ये कैसा मुल्क है, ये कैसी रीत है, याद करते हैं हमें लोग क्यों मरने के बाद, लोग क्यों मरने के बाद। अंधे बहरों की बस्ती, चारों तरफ अंधेर है, सबके सब लाचार है, कौन सुने किसकी फरियाद। ऐसे में जीना है हमको तो पीना है, ऐसे में जीना है हमको तो पीना है, जीवन जहर का ये प्याला अब तक उसी ने है खाला। ये कैसा मुल्क है, काय असता देश के, याद करते हैं हमें लोग क्यों मरने के बाद। अरे आपल्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणाय आपल्याला मरायला लागते, जिवंतपणी कोणी त्याला खांदेकरी इतके बदलतात ना महाराज, आणि तो संकटात सापडला आणि त्याच्यावर कर्ज झालं ना, एक माणूस जवळ येत नाही त्याच्या, पैसे असले ना सगळे मित्र मागे पुढे त्याचे फिरतात, आणि पैसे संपले ना वाढीत येत नाही, पाठीवूनच निघून जाते। सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम मेरे राम मेरे राम सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी और दुख में नहीं कोई, सब पैसे के भाई और अपना साथी नहीं कोई। आणि जो सकाम भावनेने शिवलिंगाची पूजा करतो ना त्याला ऐश्वर्य प्राप्त होतो, आणि जो निष्काम भावने शंकराची पूजा करतो ना त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते महाराज, निष्काम भावनेने। आणि बघा खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगून जाईल, ज्याने शंकराची पूजा केली ना त्याला उत्तम कुळात जन्म मिळतो। नीट आहे का, वेळ संपत आली आपली, 5-10 मिनिटं आपल्याकडे आहेत। जो शंकराची पूजा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते, त्याला चांगल्या उत्तम कुळात जन्माला येतो तो, आणि जो उत्तम कुळात जन्माला येऊन शंकराचं भजन करीत नाही ना त्याला नरकाची प्राप्ती होते महाराज। जर भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर माणसाची जन्म आणि मरणाची परंपरा निघून जात नाही। जर त्याची भक्ती केली नाही तर त्याला कुत्र्याच्या डुकराच्या जन्मात जायला लागतं महाराज। हा काय आहे महाराज, जर त्याची भक्ती केली नाही, कारण की हे भगवंतानी कशासाठी दिलंय महाराज, त्याच्यासाठी दिलंय ना महाराज, नाही तर काही नाही अवघड। आणि विचार करा, प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग तयार करून भगवंताची पूजा केली जाते। बरं हा महादेव पूजावा, पूजा करायला लागते, पण कुठं करायची, नदीकाठी तर महादेवाची पिंड असावी, उत्तम फल देतं, सरोवराच्या तिथं असावं, उत्तम फल देतं, पर्वतावर असावं, तिथं फल देतं। नाही नाही, आपल्या जवळ जिथं आहे ना महाराज, जिथं झरा आहे तिथं शंकराची पूजा केली पाहिजे, जिथं वृक्षाची बाग आहे, मयूर म्हणजे मोर आहेत, ज्ञानेश्वरीत वर्णन आलेले, तिथं भगवंताची पूजा करावी। वनामध्ये, नदीकाठी, सरोवराकाठी, डोंगरावर, पर्वतावर, का माहितीये का, ते भगवान परमात्मा बसले जाऊन गिरी कंदरी, शोधित भक्त शिवाला, श्री शिवशंकर प्रसन्न होतील, सुखवाया धरतीला, सुखवाया धरतीला। बघा देव तर प्रसन्न होतोच, पण कधी माहिती का, भाव भक्तीने शंभू पूजावा, भाव भक्तीने शंभू पूजावा। हे मंगल शिवरात्रीला, मंगल शिवरात्रीला, शिवरात्रीला, हे
पुजावा मंगल शिवरात्रीला हो मंगल शिवरात्रीला श्री शिवशंकर प्रसन्न होतील सुखवाया धरतीला सुखया धरतीला सुखवाया धरतीला सुखवाया धरतीला आ बसले जाऊन गिरी कंदरी बसले जाऊन गिरी कंदरी बसले जाऊन गिरी कंदरी बसले जाऊन गिरी कंदरी ए शोधिती भक्त शिवाला ओ शोधिती भक्त शिवाला हो ओ शोधिती भक्त शिवाला शोधिती भक्त शिवाला ए श्री शिवशंकर प्रसन्न होतील श्री शिवशंकर प्रसन्न होतील सुखवाया धरतीला सुखवाया धरतीला सुखवया धरतीला सुखवया धरतीला पूजा करायची पण भाव भक्तीने शंभू पूजावा मंगल शिवरात्रीला रोज शिवरात्र आहे 15 दिवसांनी एक शिवरात्र आहे महिन्याने पण शिवरात्र आहे पण आजची उद्याची आहे ना ती महाशिवरात्र आहे म्हणून त्या दिवशी जर पूजन केलं ना तर त्या ठिकाणी घंटा वाजवावा तो प्राणायाम आहे धूप दाखवावा धूप आणि दीप आपलं ज्ञान वाढतं हळूहळू आणि मग त्या ठिकाणी त्या भोलेनाथाची पूजा खऱ्या अर्थाने केली पाहिजे परंतु ती पूजा कशी करावी ना महाराज हे आपल्याला पाहायचं असेल ना त्या सतीकडं पार्वतीकडची भक्ती पाहायला लागते महाराज एका स्त्रीने एका ईश्वरासाठी प्रतिज्ञा करावी त्यांच्यासाठी तप करावं आणि म्हणूनच त्या ठिकाणी ती एक आदर्श पूजा त्यांची सेवा खऱ्या अर्थाने करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं ते म्हणजे सती माताने कारण ती सती कशी आहे माहिती आहे का मला आपल्या समस्त जगताला धारण करणारी आहे सगळ्या संसारातल्या गोष्टी पूर्ण करणारी आहेत म्हणूनच आपण म्हणतो ना माझी रेणुका आज सत्वाला पावली माझी रेणुका माऊली आजी सत्वाला पावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथाची माय जैसी वत्सा लागे गाय तैसी अनाथाची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली टाळी वाजवा टाळी वा वा जय हो हा केसरशी घाई घाई हा केसरशी घाई घाई वेगे धावतची पाही वेगे धावतची पाही आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली
हे माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली नाली तापल्या उन्हात नाही आळस मनात नाली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली हे माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली. अंबा माता की. खऱ्या अर्थाने त्या भगवंताची पूजा केली केला असताना त्या अंबिकाने केलेली आहे. अंबिका जगाची आई आहे म्हणून तिला माता म्हणतात. आणि भगवंताला प्राप्त करून घेतलं कशा प्रकारे पूजा केली पाहिजे महाराज म्हणून त्याला त्या भोलेनाथाला हर म्हणतात, महेश्वर म्हणतात, शूलपाणी म्हणतात, पिनाकधृक म्हणतात, शिव म्हणतात, पशुपती म्हणतात. पशु म्हणजे त्याचा पालन करणार आहे ना. हर आपलं हर समजते का जवाब हरे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हरे हर हर म्हणून हर म्हणा, महेश्वर म्हणा, सगळ्या जगाचा महाईश्वर त्याला महेश्वर म्हणतात. शंभू जो शक्तिमान आहे त्याला शंभूमान म्हणतात. शूलपाणी ज्याने त्रिशूल धारण केलंय त्याला शूल पाणी म्हणजे हातात त्रिशूल धारण केलं त्याला शूलपाणी म्हणतात. पिनाकधृक शिव जो कल्याण करणार आहे, जो पवित्र आहे त्याला शिव म्हणतात. पशुपती पशुचं पालन करणार आहे त्याला पशुपती म्हणतात. महादेव सगळ्या देवात मोठा देव आहे, सब देवन का बाबा बडा बाबा, हा त्याला महादेव म्हणतात. आणि ही नाम त्या ठिकाणी उच्चारायची. आणि शंकराची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आणायची, ध्यान करायचे. राहो आता ह्याची ध्यान डोळा मन लंपट आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. देवा माझ्या दृष्टी पुढे तू असता जा. आणि भगवंता ठिकाणी त्या भोलेनाथाला शरण जायचं, त्यांना साष्टांग नमस्कार करावा, त्यांच्या पुढे टाळी वाजवावी, त्यांना पांढरा गंध लावावा आणि त्यांना बिल्वपत्र समर्पित करावं. आणि असं जर केलं ना तो भोलेनाथ सगळ्यात लवकर प्रसन्न होतो. म्हणून तर त्याला भोळा म्हणतात ना. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. हा शेवटचं आता आता का कथा उरकत आली. शेवट एक गाणं होईल मला. कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देवा भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोला चक्रवर्ती कैलासचा देव भोला चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी माझे दंडवत तयाची पायी माझे दंडवत तयाची पायी माझे दंडवत तयाची पाये माझे दंडवत. तो भोलेनाथ ज्या भगवंताचं ईश्वराचं नामस्मरण करतो ना, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, त्याच आपण गुणगान गायचंय. रघुपते राघव राजा राम रघुपते राघव राजा राम
रघुपती राघव राजा राम जय हो रघुपती राघव राजा राम हे रघुपते राघव राजा राम राम रघुपते राघव राजा राम 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 रघुपती राघव राजा राम हे बाप. रघुपती राघव राजा राम हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम आनंद घेऊ रघुपती शकता राघव राजा राम पतित पावन सीताराम हे पहा सर्वांनी जोरसे तालिया तालिया एक साथ हा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपते रघु- ओ जय हो रघुपते राघव राजा राम रघुपते राघव राजा राम राम रघुपती राघव राजा राम रघुपती राघव राजा राम हा तालिया बजाओ हा इकडं नाचा वाह जय श्रीराम वाह जय हो महाराज जी असं नाचा असं होय तालिया बजाव हा असं कमरे बसून वरचा भाग हल्ला पाहिजे ना आपला महाशिवरात्रीचा सण आला हो आला पालखा निघाल्या पायी पायी काशीला